आता गोल्ड लिमिटेड 2011 मध्ये इनकॉर्पोरेट झाली. व्हिजन प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती 50 रुपयाचं सुद्धा सोनं खरेदी करू शकेल अशी व्यवस्था निर्माण करणं हे विघ्नहर्ता गोल्डचं व्हिजन आहे. मिशनमध्ये तुमच्याकडे आयडियली पडून असलेलं सोनं राष्ट्र निर्मितीसाठी बाहेर काढणं आणि राष्ट्राला सुपर पॉवर करण्यासाठी त्याला उपयोगात आणणं यासाठी आम्ही काम करतो. आज 2011 मध्ये इस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतर 8,000 पेक्षा जास्त क्लायंट आहेत. 230 किलोपेक्षा जास्त गोल्ड आमच्याकडे बुकिंग डिपॉझिट आहे आणि आम्ही आतापर्यंत 55 किलोच्या वरती डिलिव्हर केलेलं आहे. मी ॲज अ चेअरमन आहे. तर रंजन पराडकर आज आमच्याबरोबर आहेत, ते एक डायरेक्टर पण आहेत. सुनील लिमजी एक डायरेक्टर आहेत आणि त्याचबरोबर आता आमच्याकडे टोटल 6 डायरेक्टर आहेत. विघ्नहर्ता गोल्ड या कोर व्हॅल्यूजवरती काम करते. आम्ही रिलेशनशिप वाढवण्यावरती जास्त लक्ष देतो. त्याचबरोबर आमच्या प्रत्येक व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवायचा आमचा आत्तोकाट प्रयत्न राहतो, ज्यामुळे आम्हाला ट्रस्ट निर्माण होतो. आपण बाकी गोष्टी जाण्याच्या ऐवजी डायरेक्ट विघ्नहर्ता गोल्ड बुकिंगवरती येऊयात. विघ्नहर्ता गोल्ड बुकिंगमध्ये जर तुम्ही आजच्या रेटला गोल्ड बुकिंग केलं तर आम्ही तुम्हाला हे 5 बेनिफिट देतो. आजचा रेट तुमचा लॉक होतो. तुम्ही 1 रुपयाचं इंटरेस्ट देत नाही. त्याचबरोबर अगदी छोटा पॉकेट फ्रेंडली EMI 5 वर्षापर्यंतची इन्स्टॉलमेंट होते. आता आम्ही ते 10 वर्षापर्यंत सुद्धा चालू केलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुमची गोल्ड बुकिंग करतो आपण, ती प्युरिटी आपली 995 म्हणजे 24 कॅरेटची आहे आणि डिलिव्हरी सुद्धा आपण त्याच कॅरेटमध्ये देतो किंवा त्या दिवशीच्या रेटच्या हिशोबाने तुमच्या अकाउंटला देतो आणि तुमच्या चॉईस वेंडरकडनं आम्ही तुम्हाला त्याची डिलिव्हरी देऊ शकतो. तर आज एक एक्झाम्पलच्या थ्रू विघ्नहर्ता गोल्ड लिमिटेड तुमचं बुकिंग कसं हँडल करतं या डायरेक्ट मुद्द्यावरती जाऊयात. आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज महेश सप्तर्षी आता आंतरराष्ट्रीय डायरेक्टर झालेले, त्यांच्या मुलांची एक रिक्वेस्ट मला आता आलेली होती किंवा त्यांचं एक 100 ग्रॅम गोल्ड बुकिंग करायचं. हीच एक केस स्टडी आज घेऊयात आपण. लेट्स से आजचा रेट 7,500 रुपये पर ग्रॅमचा आहे, म्हणजे 100 ग्रॅमसाठी 7.5 लाख रुपये लागणार आहेत. विघ्नहर्ता गोल्ड बरोबर फक्त 100 रुपये पर ग्रॅम म्हणजे 10,000 रुपये भरून तुम्ही गोल्ड बुकिंग करता आणि ही सर्व्हिसेस देण्यासाठी आम्ही प्रोसेसिंग फी 1,200 रुपये पर ग्रॅम वन टाइम घेतो, म्हणजे ती 12,500 रुपये घेतो. टोटल तुम्ही 22,500 रुपये दिल्यानंतर आम्ही तुमचं गोल्ड बुकिंग करून घेतो आणि राहिलेली रक्कम म्हणजे 7,40,000 रुपये तुम्हाला ज्या प्रकारे सुटेबल आहे 12, 24, 36, 48, 60 महिन्यांमध्ये तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. तर ह्या एक्झाम्पलला पुढे घेऊन जात असताना आम्ही नेमकं काय करतो, तर ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे गोल्ड बुकिंग केलेलं आहे, मी तर डिजिटल गोल्डमध्ये काम करतो, माझं शॉप वगैरे नाहीये, मग त्या ठिकाणी माझ्याकडे गोल्ड येणार कुठनं? तर त्या ठिकाणी सादिकला फार चांगल्या रीतीने हे कळेल की MCX मध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये मी तुम्ही सांगितलेली क्वांटिटी माझ्या नावाने त्या ठिकाणी विघ्नहर्ता गोल्डच्या नावाने बुक करून टाकतो. यासाठी मार्जिन लागतं फक्त 4 ते 6%. नॉर्मल कंडिशनमध्ये, हाय कंडिशनमध्ये ते 20% पण होऊ शकतो. ह्याच्यामध्ये मेजर रक्कम आम्ही तुमच्या खिशातून काढलेली असते ॲज अ बुकिंग अमाऊंट आणि बुकिंग चार्जेसच्या माध्यमातून. तर 30,000मध्ये साधारण एक 100 ग्रॅमचं गोल्ड माझं MCX वरती बुक होऊन जातं. थोडक्यामध्ये तुम्ही माझ्याकडे बुकिंग केलेलं आहे, मी MCX मध्ये बुकिंग केलेलं आहे. रेट वाढले तर ते MCX कडनं येतील, माझ्या खिशातनं द्यायचे नाही आहेत. आणि तुमचे जर रेट खाली आले तर ते माझ्या खिशात येणार नाही आहेत, ते MCX ला द्यायचे आहेत. मारवाडी खिशातलं काहीही देत नाही मी, तुम्हाला सरळ सांगतो. तर एक ह्या एक्झाम्पलला पुढे जाऊयात की 7,40,000 रुपये तुम्ही असं ठरवलंय की महेशच्या चिरंजीवांनी असं ठरवलं की मंथली इन्स्टॉलमेंटमध्ये 12 महिन्यामध्ये द्यायचं असं ठरवूयात. तर एक 61,667 रुपयाचा मंथली इन्स्टॉलमेंट होईल. हे पूर्ण केल्यानंतर देअर इज ओनली 3 पॉसिबिलिटीज. एक तर रेट तुमचा सेम राहू शकतो, एक तर रेट तुमचा खाली येऊ शकतो किंवा रेट तुमचा वरती जाऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही परिस्थिती निर्माण होणार नाहीये, हे तर तुम्हालाही माहिती आहे. तर समजून घ्यात की कशा रीतीनं होऊ शकतं. समजायला सोपी गोष्ट आहे की प्राइजेस सेम राहिले तर काय होईल. तुमचे सगळे पैसे माझ्या अकाउंटला आलेले आहेत, आता तुम्हाला डिलिव्हर करायचे, तर जे MCX ला मी बाय करून ठेवलेलं आहे ते मला विकावं लागेल त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी विकल्यानंतर तिथलं मार्जिन माझं रिलीज होईल आणि माझ्या अकाउंटला 7,40,000 प्लस त्या ठिकाणी जी इन्व्हेस्टमेंट वाढवलेली होती ही त्या ठिकाणी येईल. म्हणजे 7.5 लाख रुपये माझ्याकडे आले. ही रक्कम मी तुमच्या ज्वेलरला दिली की तुम्हाला तुमचं गोल्ड मिळून जातंय. या ठिकाणी
आम्हाला कुठल्याही प्रकारचा फरक द्यावा लागला नाही किंवा घ्यावाही लागला नाही. आता समजूयात की बुवा गोल्डचे रेट खाली आले तर काय होईल. लेट्स से 7,500 रुपये पर ग्रॅमचा रेट 7,000 रुपये ग्रॅम झालेला आहे, 7 लाख रुपये झाले. या ठिकाणी माझा कस्टमर लिटिल बिट नाराज होतो, कारण मी 7.5 लाख रुपये दिलेत आणि 100 ग्रॅमच मला मिळाले, परंतु प्राइजेस खाली आलेत. हीच तर आपलं डील होतं की आम्ही तुम्हाला काहीही झालं तरी सुद्धा 100 ग्रॅम गोल्ड डिलिव्हर करू. तर मग या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस मी एमसीएक्सला तुमचं कॉन्ट्रॅक्ट विकायला जातो माझं, त्यावेळेस एमसीएक्स त्या ठिकाणी मार्जिन मागतं मला. अर्थबोधचे सर आणि साधिक सुद्धा तुम्हाला ही गोष्ट सांगू शकेल की मार्जिनची रक्कम आम्हाला त्याला द्यावी लागते. ही रक्कम मी तुमच्या अकाउंटवर न काढतो आणि त्यांना देऊन टाकतो, आणि तरी सुद्धा माझ्याकडे 7 लाख रुपये राहिलेले आहेत, जे की आपण असं धरतोय की मार्केट खाली आलेलं आहे. तर 7 लाख रुपये तुमचे उचलून मी तुमच्या ज्वेलरला दिले, तर अकाउंट क्लोज झालेलं आहे. या ठिकाणी वाढले म्हणजे कमी झालेली रक्कम विघ्नहर्ताच्या अकाउंटला आलेली नाहीये, हे नीट लक्षात द्या. आता काय होईल जर रेट वाढले तर ह्याचीच उलटी परिस्थिती होणार आहे. ज्यावेळेस मी विकायला जाईल ते कॉन्ट्रॅक्ट, मार्केटमध्ये ते 8 लाख रुपयांनी विकलं जाईल, मार्जिन प्लस वाढलेले 50,000 रुपये माझ्याकडे येतील, जे तुमच्या अकाउंटला ऍड केल्यानंतर माझ्याकडे 8 लाख रुपये होतील, आणि तुमच्या ज्वेलरला मी ते 8 लाख रुपये दिल्यानंतर तुम्हाला गोल्ड मिळून जाईल. मग तुम्हाला वाटेल की बा याच्यामध्ये काय फक्त विघ्नहर्ता गोल्ड धर्मदाय काम करतं का? नाही. सरळ सरळ मी या ठिकाणी व्यवसाय करतो म्हणजे 2 पैसे कमावलेच पाहिजेत. तर ते कसे कमावतो, तर या तीनही ठिकाणी एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे 61,667 रुपये तुम्ही दर महिन्याला मला देणार आहात. ही रक्कम मी उचलतो आणि ती गुंतवतो मी म्युच्युअल फंडमध्ये, बॅलन्स फंडमध्ये. मला वाटतं सर तुम्ही फार चांगल्या रीतीने सांगू शकता की मिनिमम 8% तर मला मिळू शकतात बॅलन्स फंडमध्ये, आणि रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमातून मी जे पैसे उचलले तुमच्याकडनं ते मी बॅलन्स फंडला इन्व्हेस्टमेंट केले, ज्यावरती मला 8% रिटर्न आला. तर मिनिमम मी या पूर्ण ट्रान्झॅक्शनमध्ये विघ्नहर्ता गोल्डनं 32,641 रुपये कमवले. प्लस मी 12,500 रुपये तुमचे बुकिंग चार्जेस घेतलेले आहेत, ज्याचे मला कदाचित काही माझं इन्फ्रास्ट्रक्चर वापरायला लागतं, आणि या सगळ्या गोष्टींसाठी वापरल्यानंतर सुद्धा मी ही रक्कम मात्र कमवतो. म्हणजे 100 ग्रॅमच्या मागं मी 32,000 रुपये कमवतो. या ठिकाणी बरेचसे मॅन्युफॅक्चरर बसलेले आहेत, त्या लोकांना हे माहिती आहे की त्यांची ऑपरेटिंग कॉस्ट काय राहते. कुठलंही जर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, लँड घेण्यापासून, स्ट्रक्चर उभं करण्यापासून, रॉ मटेरियल आणण्यापासून, प्रोडक्ट बनवण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत आणि त्यानंतर प्रॉफिट मिळवण्यापर्यंत तुम्हाला एक ऑपरेटिंग कॉस्ट आहे. माझ्या बाबतीमध्ये ते नाहीये. आज तुम्हाला जर काही गोष्टी पटल्या, तुम्हाला जर योग्य वाटल्या, तुम्ही बुकिंग केल्यानंतर माझं त्या ठिकाणचं काम संपलंय, तुम्हीच मला दर महिन्याला रेग्युलरली पेमेंट देताय. जर दर महिन्याला रेग्युलर पेमेंट नाही आलं तर माझी बरीचशी इथं क्लायंट आहे, त्यांना माहिती की विघ्नहर्ता गोल्ड चार्ज हेवी पेनल्टी असतो. तर मग या ठिकाणी तुमच्याकडनंच रेग्युलरली मला पेमेंट येत राहतं, आणि आम्ही या ठिकाणी 8% फार कमी वाटतं, परंतु दिस इज अ हँडसम इन्कम फॉर मी, कारण आमचं ऑपरेटिंग कॉस्ट फार कमी आहे. वेबसाईट रेडी आहे, बॅकएंड रेडी आहे, तुम्हाला 24/7 आम्ही सर्व्हिस देतो. आमच्या कस्टमरला बऱ्याचशा काही गोष्टींची सेवा देतो आम्ही. 6 महिन्यानंतर तुम्ही कधीही तुमचं अकाउंट क्लोज करू शकता. त्याचबरोबर 6 महिन्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या जमा रकमेच्या 80% रक्कम आम्ही तुम्हाला 12% पर ॲनमने लोन सुद्धा देतो. म्हणजे तुम्ही तुमचं गोल्ड बुकिंग माझ्याकडे कंटिन्यू ठेवून तुमचे पैसे तुम्ही वापरू शकता. तर ह्या पद्धतीने आम्ही काम करतो. आमचं दुसरं प्रोडक्ट आहे गोल्ड डिपॉझिट. तुमच्या घरामध्ये पडून असलेलं सोनं व्हॅल्यू वाढते, परंतु क्वांटिटी वाढत नाहीये. 4-5 वर्षापासून जर तुमच्या घरामध्ये पडून असेल सोनं, तर त्याचे 100 ग्रॅमचं 100 ग्रॅमच आहे. त्याने कधी अंड, दूध वगैरे काही दिलेलं नाहीये, व्याज वगैरे दिलेलं नाहीये. परंतु विघ्नहर्ता गोल्ड बरोबर ज्या लोकांनी डिपॉझिट केलेलं आहे त्या लोकांना माहिती आहे की दरवर्षी तुमची क्वांटिटी 5% कंपाऊंडिंगली वाढते, म्हणजे व्हॅल्यू वाढते प्लस तुमची क्वांटिटी सुद्धा वाढते. तर विघ्नहर्ता गोल्डमध्ये हे 2 बेनिफिट आम्ही डिपॉझिटमध्ये देतो. यस सर, बरेचसे रिकमेंडेशन्स आहेत. मी जास्त काही या ठिकाणचं घेण्याच्या ऐवजी मी एवढंच म्हणेल, महेश सर तुमचा अनुभव जर विघ्नहर्ता गोल्ड बरोबरचा शेअर केला तर बरोबर. मला आतापर्यंत खरंच चांगला अनुभव आला, आणि एक चांगल्या रेटमध्ये कमी रेटला मी बुक केलं होतं, आणि त्याचा आज खरंच सोन्याचे मार्केटमधले भाव बघताना पण चांगली इन्व्हेस्टमेंट झाली होती. दुसरी गोष्ट, ऍप असल्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या फिंगरप्रिंटवर, त्यामुळे सर्व्हिस फार सुंदर आहे. थँक्यू सर. पंकज सर प्लीज. मी एवढंच सांगेल की 7 वर्ष अगोदर मी जॉईन केलंय विघ्नहर्ता गोल्ड,
I started with 30,000. My last investment did as 50,000, and today the rate is 75,000. And by next 2025, my investment will be 40 lakhs. Thank you, sir. Thank you so much. Thank you, RMB, for this opportunity.